नागपूर शहरातील रस्ते सुरक्षेला आव्हान देणाऱ्या एका व्हिडिओची तातडीने दखल घेत सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सोशल मीडियावर एका जागरूक नागरिकाने एक व्हिडिओ प्रसारित केला होता, ज्यामध्ये काळ्या रंगाच्या काचा म्हणजेच ब्लॅक फिल्म असलेली आणि कोणतीही नंबर प्लेट नसलेली एक कार अत्यंत बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने धावताना दिसत होती। हा व्हिडिओ निदर्शनास येताच सदर पोलिसांनी त्या नागरिकाशी संपर्क साधून तत्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली। सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या 2 दिवसांच्या आत मध्य नागपुरातून ती कार शोधून काढली। या प्रकरणी कारमध्ये असलेल्या 2 कॉलेज विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। नियमांचे उल्लंघन करून स्टंटबाजी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून या कारवाईचं स्वागत केलं जातंय। पोलीस ठाणे सदरमध्ये एक घटना आणि एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता सोशल मीडियावर। एक गाडीला काळ्या रंगाची ब्लॅक फिल्म लावलेली आहे, विदाऊट नंबर प्लेटची आहे आणि ती भरधाव वेगाने रश ड्रायव्हिंग करत जात आहे। एक जागरूक नागरिकाने तो व्हिडिओ एक सोशल मीडियावर प्रसारित केलेला होता। त्या अनुषंगाने आम्ही जागरूक नागरिकांशी संपर्क करून FIR नोंद केला आणि FIR नोंद करून त्याच्या गुन्ह्याचा आम्ही तपास सुरू केला। गुन्ह्याचा तपास करत असताना सदर परिसरातील आणि पूर्ण आम्ही CCTV फुटेज बघितले, गाडी येण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग तो फाइंड आउट केला आणि आमचे गोपनीय बातमीदार या आधारावर आमचे DP पथकाचे PSI किल्लेदार अमित चेके आणि निलेश लोंढे यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत एक मध्य नागपूरमधून आम्ही ती गाडी 2 दिवसाच्या आतमध्ये फाइंड आउट केली। ती गाडी पकडली आम्ही आणि त्या गाडीमधील जे चालवणारे होते, रश ड्रायव्हिंग करणारे, ते 2 कॉलेज स्टुडंट होते। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्यांच्यावर पोलीस उपायुक्त झोन 2 मॅडम यांच्याकडे आम्ही त्यांच्याकडे प्रतिबंधात्मक प्रस्तावासाठी सुद्धा पाठवलेला आहे। आणि एक प्रकारे जे सदर नागरिकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्याची दखल सदर पोलिसांनी घेऊन तात्काळ त्या जे रश ड्रायव्हिंग करणारे होते कॉलेज स्टुडंट त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा बोलावून त्यांना आम्ही एक चांगला धडा दिलेला आहे। त्यांना योग्य मार्गदर्शन केलं, त्यांची काउन्सिलिंग केली। अशा प्रकारचे कायदा हातात घेऊन ड्रायव्हिंग करणं हे चुकीचं आहे आणि वाहतुकीचे नियमाचे पालन करावे याबाबत आम्ही त्यांना योग्य प्रकारे काउन्सिलिंग केलेलं आहे।